आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। मवियामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून वादंग, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊतांची मतं वेगवेगळी। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही, ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल। मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। ठाकरे चेहरा असेल असं मी म्हणालो नाही, मवियाचा चेहरा कोण हे भविष्यामध्ये कळेल, आम्ही सर्व मिळून काय ते सांगू। राऊतांचं मवियाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य। मवियामध्ये जागावाटपामध्ये सुरुवातीला 156 जागांवर चर्चा होणार, काँग्रेस 2 नंबरवर असलेल्या मतदारसंघावर दावा करणार, सूत्रांची माहिती। पश्चिम महाराष्ट्रामधील आमदारांना फडणवीसांचा कानमंत्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभेला झालेल्या गद्दारीला कामातून धडा शिकवा, लोकसभेमध्ये फटका बसलेल्या मुद्द्यांचाही बैठकीमध्ये आढावा। अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशी लासलगावमधील कांदा पट्ट्यामध्ये यात्रा निघणार, अजित पवार आजच्या मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे लक्ष। वर्षा बंगल्यावर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये रात्री उशिरा बैठक, रात्री 11 ते 1:30 वाजेपर्यंत तीनही नेत्यांमध्ये बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 तारखेपासून तीनही नेत्यांच्या जाहीर सभा सुरू होणार। शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात, यात्रेमध्ये जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवार यांची उपस्थिती। जुन्नरमध्ये शरद पवार गटाची बॅनरबाजी, पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त बॅनरबाजी, महाराष्ट्राचा एकच नारा, गद्दारांना नाही थारा, बॅनरवर आशय। काँग्रेस नेते जिल्ह्यामध्ये जाऊन चाचपणी करणार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार, काँग्रेस नेत्यांकडून विधानसभेची तयारी सुरू। मुख्यमंत्री शिंदे आज भिवंडी नाशिक महामार्गाची पाहणी करणार, भिवंडी नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांवरून शिंदेंची अधिकाऱ्यांना तंबी, रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो दाखवत अधिकाऱ्यांना जाब विचारला, मुंबई अहमदाबाद मार्गावर अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉट बनवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मनसेच्या निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार, राज ठाकरे आज परभणीमध्ये उमेदवार घोषित करण्याची शक्यता। जरांगे पाटलांच्या महाशांतता रॅली दौऱ्याचा आज तिसरा दिवस, आज शाहूनगरी कोल्हापूरमध्ये जरांगेंची शांतता रॅली। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह परिसरामध्ये जमावबंदी, जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमधील बच्चू कडूंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी बच्चू कडू सभा घेण्यावर ठाम, भोंगे आणि साऊंड सिस्टीम उभारायला सुरुवात। खोकेबाज सरकार अमुक लाडका तमुक लाडका घोषणा करत सुटलंय, शेतकरीच तेवढे सरकारच्या लाडाचे नाहीत काय, खिशामध्ये नाही दाणा, मला बाजीराव म्हणा, सामनातून राज्य सरकारवर जोरदार टीका। आजपासून राज्यामध्ये हर घर तिरंगा मोहीम राबवली जाणार, आजपासून ते 15 ऑगस्टपर्यंत मोहीम सुरू राहणार, मुख्यमंत्री शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये अभियानाचा घेतला आढावा। अजित पवार गटाचे आमदार शेखर निकमांकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील कामाचा टीझर जारी। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महादेव देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला, एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी 950 विद्यार्थ्यांकडून 64 कोटी 70 लाख हडपल्याचं प्रकरण, महादेव देशमुख साताऱ्यामधील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष। गणपतीमध्ये कोकणामध्ये जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन, 222 गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं बुकिंग कालपासून सुरू। म्हाडाच्या सप्टेंबरमधील सोडतीच्या निम्म्याहून अधिक घरांचा ताबा 9 वर्षामध्ये मिळणार, सोडतीमधील 1327 घरं निर्माणाधीन प्रकल्पातील, सोडतीनंतर विजेत्यांना घराच्या ताब्याची प्रतीक्षा करावी लागणार। राज्यामध्ये काही भागात पावसाची विश्रांती, पुणे, रायगड, अमरावती, वर्धा आणि यवतमाळला येलो अलर्ट जारी। मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील 8 धरणांमध्ये 65% पाणीसाठा, तर पिंपळगाव जोगे धरण 22% भरलं, धरण परिसरात जोरदार पाऊस। बदलापूरला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण ओव्हरफ्लो, ठाणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। जळगावच्या मळनेरमध्ये जोरदार पाऊस, पावसामुळे भिलाली गावातील पांझरा नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो, परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला, संततधार पावसामुळे नदी नाल्यांमध्ये पाणी साचलं, आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सरासरी 860 मिलीमीटर पावसाची नोंद। नाशिक जिल्ह्यामधली 6 धरणं ओव्हरफ्लो, पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यामधील पाण्यामध्ये वाढ, गंगापूर धरण 89% भरलं। पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाच्या रिमझिम सरी, रत्नागिरीला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। एप्रिल ते जुलैमध्ये भारतातील कांद्याची निर्यात 2,60,000 लाख टनच, केंद्राच्या निर्बंधांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका।
पुण्यातील पूरग्रस्तांना 25,000 रुपयांची मदत मिळणार. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचं आश्वासन. तर पूरस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणं देखील काढण्यात येणार. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. पैठण रोडवरील बिडकीन एमएससीबी कार्यालयाजवळ जलवाहिनी फुटली. उद्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. राज ठाकरेंचे माजलगावमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर. राज ठाकरे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाचा धोका वाढला. जिल्ह्यातील आणखी 3 कोरोनाची लागण. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 वर. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये 103 जणांना डेंग्यूची लागण. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत 806 डेंग्यू रुग्णांची नोंद. नाशिक जिल्ह्यामधील रेशन धान्य दुकानदार आंदोलनाच्या तयारीत. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे धान्य वाटप यंत्रणेला फटका. ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरित करण्यास दुकानदारांचा विरोध. तर 72,000 नागरिक धान्य वाटपापासून वंचित राहणार. लातूरच्या शिवनखेडच्या महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बंद करून बाहेरून कुलूप लावलं. सरपंच कामगारांच्या कागदपत्रांवर सही शिक्का देत नसल्यानं युवक आक्रमक. नाशिकमध्ये 72,000 शिधापत्रिका धारकांचं धान्य वाटप संथ गतीनं. सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांची तारांबळ. परभणी जिल्ह्यामधील 42 गाव संघर्ष समितीच्या लढ्याला यश. पाटबंधारे खात्याद्वारे सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानं आंदोलन स्थगित. माजी सैनिकांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष. माजी सैनिक 30 ऑगस्टला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार. गोंदिया जिल्ह्याला जोडणाऱ्या रेल्वे पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. पुलावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती. गोंदिया आदिवासी संस्थेमध्ये 21,48,000 रुपयांची अफरातफर. तत्कालीन सचिव आणि केंद्र प्रमुखांचा प्रताप. परसोडी इथल्या संस्थेमधला प्रकार. नाशिकमध्ये घरफोडी करणारे आरोपी 24 तासामध्ये पोलिसांच्या ताब्यात. राका कॉलनीमधील नौकार रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या माजी नगरसेविकेच्या घरामध्ये चोरी. 1 कोटी रुपयांच्या सोन्यासह 3 चोरांना अटक. बुलडाणा शहरामधील हॉस्पिटलचे बायोवेस्ट सुंदरखेड परिसरात. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. प्रशासन कारवाई करत नसल्यानं ग्रामस्थांनीच केली स्वच्छता. भंडाऱ्यामध्ये 2 गुंडांवर एमपीडीएची कारवाई. गुंडांची मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी. दहशत माजवण्यासह हत्येचा आरोप. वर्धा जिल्ह्याच्या बजाज चौकामधील उड्डाणपुलावरील खड्ड्यांविरोधात एमआयएम आक्रमक. पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी एमआयएमच्या कार्यकर्त्यांचं बँडेज पट्टी लावून अनोखं आंदोलन. नांदेडच्या किनाळा महादेव मंदिरामध्ये गोविंदा हानवटे यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन. विधानसभेच्या उद्देशानं जनसंपर्क वाढवत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा.